मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। तर रोज प्रत्येक महिलेला प्रश्न पडतो की आज भाजी काय करायची, दुपारी काय करायची, संध्याकाळी काय करायची आणि त्यात जर घरामध्ये काय भाजीला नसेल तर अजून एक मोठा असा प्रश्न असतो। तर आज मी तुम्हाला सोप्या पद्धतीत आणि कमी वेळात झटपट होणारी अशी सुक्या बटाट्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। ही भाजी तुम्ही टिफिनमध्येही नेऊ शकता, तसेच ही भाजी चपाती बरोबर, पुरी बरोबर तर अप्रतिम लागते। एकदम सोपी पद्धत आहे आणि पण त्या अगोदर जर तुम्ही जरा सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब नक्की करा। चला आता आपण बनवायला सुरुवात करूया। तेथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। ते बघा, हे 5 ते 6 मी मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि उकडवून घेतलेले आहेत। आता हे आपण स्मॅश करूया, म्हणजे एकदम बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने जर हाताने केलं तरी चालते, तर मी स्मॅशर आहे त्याने स्मॅश करून घेते, म्हणजे मस्त अशी सर्व बटाटे हे एकदम कुस्करून जातात। हे बघा, एकदम सर्व अशी मी बारीक केलेली आहेत। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया, म्हणजे आता फोडणी देऊया। तिथे मी तेल टाकून घेते, त्यामध्ये थोडीशी राई टाकून द्यायची आहे। मस्त असं तेल गरम झाल्यानंतर आणि जिरं टाकायचं आहे। हे आपल्याला मस्त कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे ह्याला। आणि इथे 3 ते 4 मी मिरच्या घेतलेल्या आहेत, बघा चिरलेल्या अशा मोठ्या जशा, तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, त्याचप्रमाणे थोडासा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्त्याने आपल्या ह्या भाजीला छानशी टेस्ट येते आणि सुगंधही येतो। आता हे जे वाटण आहे सर्व ते आपण 2 मिनिटं हे मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिरच्या थोड्याशा अशा शिजल्या पाहिजेत, फ्राय झालेल्या पाहिजेत। हे बघा, आणि थोडंसं मी हिंग टाकलेलं आहे, त्याचप्रमाणे हळद टाकून घ्यायची आहे कलरसाठी। आणि ते सुद्धा आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे 1 मिनिट असं। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली फोडणी तयार झालेली आहे। तेव्हा मिरच्या सुद्धा आपल्या छानशा तळलेल्या आहेत। तर आपण जो कुस्करलेला बटाटा आहे तो टाकून देऊया, आणि सर्व मी आता बटाटा टाकून देते आणि आता ही आपण मिक्स करून घेऊया। ही झटपट होणारी भाजी आहे। जर तुम्हाला वेळ कमी असेल तर तुम्ही एका बाजूला बटाटे उकडत ठेवा आणि दुसऱ्या बाजूला पोळ्या करा आणि लगेचच ही भाजी करू शकता, म्हणजे पोळी भाजी लगेचच होते। आणि चवीप्रमाणे आता मी मीठ टाकलेलं आहे, त्याचप्रमाणे थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आणि आता ही सर्व भाजी आपण मिक्स करून देऊया। ही भाजी खूप सुंदर लागते सुक्या बटाट्याची। आणि आता आपण याचं थोडंसं झाकण ठेवून 2 मिनिटं मध्यम गॅसवर शिजवायचे आहे, जास्त नाही, फक्त 2 मिनिटं शिजवून घ्यायचे। बघा, आता मी याच्यावर झाकण ठेवून देते। ते पाहू शकता 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपली मस्त अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। टिफिन भाजी म्हणा किंवा कोणती म्हणा, खूप सुंदर लागते। पुरी भाजी म्हणा, आणि खूप एकदम मस्त अशी छानच आहे। बघा, कलर किती सुंदर आलेला आहे आणि गरम गरम तर खूप छान लागते। तर आजची माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि नवीन असाल तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा।